नर्मदे जंगल आहे, अजून 3 किलोमीटर चालायचं आहे. अंधार पडायला लागले. नर्मदा पायी परिक्रमेचा आज 73वा दिवस आहे. बुधनी या गावातून निघालो आणि शहागंज या ठिकाणी आम्ही आत्ताच पोचलेलो आहोत. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आजचा प्रवास एक अविस्मरणीय प्रवास होता. दररोजच एक वेगळा नवा अनुभव मैया आम्हाला देत असते. नर्मदा पायी परिक्रमेमध्ये चालून अजिबात जरी किती थकल्यासारखं वाटलं तरी पण अगदी दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहात आणि नव्या जोमाने आम्ही चालत राहतो. रात्री विश्रांती घेतल्यानंतर सकाळी ताजेतवाने होतो. मैयाची ही असीम आमच्यावर कृपा आहे. मैया आमची परिक्रमा पूर्ण करून घेते आणि घेणार याची आम्हाला अगदी मनापासून शाश्वती झालेली आहे. मैयाचं हे रूप डोळ्यामध्ये साठवत आणि अंतःकरणात मैयाबद्दल भक्तिभाव ठेवून आम्ही पुढे पाऊल टाकत आहोत. मैया, नर्मदा मैया ही एक आम्ही विचार केला तर नर्मदा पायी परिक्रमा ही काही यात्रा नाही आहे, तर हे जीवनाची साधना आहे. या साधनेमध्ये जो कोणी आपलं हित करून घेईल त्याच्या आयुष्याचे कल्याण नक्कीच आहे. एक साधना म्हणजे निरंतर भक्तिभाव मनामध्ये ठेवून, एक असीम भक्तिभाव मनात ठेवून दररोज मैयाचं चिंतन, आपलं गुरुचं चिंतन, नामस्मरण, पूजन, भजन यामध्ये दिवस घालवायचा आणि आपण आपली पुढची वाटचाल चालत राहायचं. असा रोजचा दिनक्रम आजचा चाललेला आहे. आज सकाळी आम्ही बुधनी या गावातून निघालो. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर चालून आलो होतो. पोटाला भूक लागली होती. सकाळचं अगदी 6 वाजता काही नाश्ता जात नाही, त्याच्यामुळं आम्ही फक्त चहा बिस्किट घेऊन निघालो होतो. आणि जवळजवळ 8 किलोमीटर चालल्यावर आम्हाला भूक लागली आणि एके ठिकाणी आम्ही पेरू घेतले. पेरू घेऊन थोडंसं पुढे अजून 2-3 किलोमीटर चालत आलो. पाणी पिण्यासाठी एका टपरीवर, म्हणजे टपरीवर किराणा दुकानाची, तिथे आम्ही थांबलो. तेथील मैयाने आम्हाला जेवणाचा आग्रह केला, परंतु आम्ही म्हटलं की मैया आता आम्ही पुढे जाऊन जेवतो. मग मैयाने आम्हाला 4 रोटी दिल्या बांधून. आमच्याजवळ चटणी होती शेंगदाण्याची. आम्ही पुढे येऊन रस्त्यावरच हायवेला आम्ही एका साईडला बसून ते बालभोग घेतला. म्हणजे पोटाची भूक थोडी शांत झाली आणि पुन्हा चालू लागलो. असं करत करत आम्ही आजचा हा प्रवास करत होतो. अगदी अवीट गोडी होती त्या जेवणाला. बिना तेलाची ती रोटी खाण्यामध्ये एक वेगळाच आनंद जाणवत होता. घरी आपण किती चोचले करतो, पण मैया आपल्याला एक शिकवते की आहे त्या परिस्थितीत कसं राहायचं आणि कसं जगायचं. जीवनाचा हा जो आपला प्रवास आहे तो कसा, किती खडतर असला किंवा कितीही त्याच्यात अडथळे आले तरी ते पार करत आपण पुढे जीवन जगायचं, असं मैया आम्हाला शिकवते. परिक्रमेचा हा पहिला धडा गिरवत आम्ही अनेक अनुभव घेतले. मैयाचे असीम अनुभव आम्हाला किती सांगावे तेवढे थोडेच आहेत. मैयाची आमच्यावर असीम कृपा आहे आणि तिच्या कृपेमुळेच आम्ही दररोज नव्या उत्साहाने आणि नव्या जोमाने चालत आहोत. आज या बुधनी गावातून निघून आम्ही शहागंजला पोचलो आणि आता हातपाय वगैरे धुवून संध्याकाळी आता पूजा अर्चा होणार आहे. भगवान दादा गुरूंचा सत्संग रोज आम्हाला ऐकायला मिळतोय. हेही आमचं परमभाग्य आहे. या संतांच्या सानिध्यात आम्ही राहतो. आम्ही दिवसाची पूर्ण दिवस म्हणजे जवळजवळ आता 2 महिने उलटून गेले. आम्ही त्यांच्या सहवासात आहोत, संतांच्या संगतीत आहोत. संताची संगती मनमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथी. संत संगतीचे काय सांग सुख, मज निरंतर जागविती.
काय देऊ यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. खरोखर संतांचा महिमा आगाध आणि अमाप आहे. सद्गुरू वाचूनी सापडे न सोय, धरावे ते पाया आधी आधी. खरंच सद्गुरूंच्या शिवाय या जीवनाला आधार नाही, जीवनाला आकार नाही. आणि संतांची कृपा जर असेल तर या जीवनामध्ये काहीच अशक्य गोष्ट नाही. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या या अभंगातून आम्हाला खूपच काही शिकवलेलं आहे. या जंगलातून जात असताना अनेक वृक्षवेली आम्हाला बघायला मिळतात. आणि ही वृक्षवेली म्हणजेच हे काय आहेत, आमचे गुरु आहेत, आमचे देव आहेत. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, पक्षी हे सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. खरोखरच हे वृक्षवेली हे सुद्धा हे आमचे सोयरेच आहे. आमचे जवळचे जे सगळे संबंध असणारी आमची माणसं आमच्यापासून दूर जातात, पण ह्या वृक्षवेलींची, ह्या पहाडाची, या डोंगराची आम्हाला सतत साथ असते. आपल्या भगवंत श्रीकृष्णाने सुद्धा गोवर्धन पर्वताची पूजा केली आणि आम्हाला एक दाखवून दिलं की हे पर्वत नसून ही आपली शक्ती आहे आणि ही देवता आहे, हे आम्हाला त्यांनी दाखवून दिलं. आणि या परिक्रमेच्या मार्गात मोठमोठे पर्वत दिसतात, त्यावेळेला नकळत भगवान श्रीकृष्णाच्या या जो काही उपदेश आहे किंवा भगवान श्रीकृष्णाने जे काही आम्हाला दाखवून दिलेलं आहे याची आम्हाला अनुभूती येत जाते. नर्मदे हर नर्मदे हर